थँक्यू व्हेरी मच अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चला फिल्डिंग सजून घ्या. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ करायचे आहेत. आपण पाहताय शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026 हे शानदार आयोजन. आज खुला गट आणि खुल्या गट मधील भरपूर खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या स्पर्धेला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. चला दोन बॅटर मैदानाचा ताबा घ्या लगेच. चला दोन बॅटर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सामन्याला होईल सुरुवात. दोन बॅटर सज्ज झालेत, मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. अगदी सुंदर क्रिकेट आणि त्यामध्ये आज खुला गट अजून एक पर्वणी. गेल्या मॅच मध्ये विरू बाबरे आणि विशू जाधवने सुपर बॅटिंग करत असताना 54 धावांचं लक्ष्य सहजगत्या पूर्ण केलं. चला दोन बॅटर दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण स्वागत. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुप्रसिद्ध मैदान. मैदानाशी नातंच वेगळं आहे. प्रत्येक वाडा क्रिकेट असोसिएशनचे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चला दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज. सोन्या गायकवाड आणि आकाश काळे अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जाताना आपण पाहू शकाल. थँक्यू सुमित अँड ऑल टीम. साईडला अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. बाबू 11 मलवाडा वर्सेस आपण पाहिलात गेल्या मॅचचा रिझल्ट. चला स्पीडअप करायचं गेम. सामन्याला होते सुरुवात. सोन्या गायकवाड एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. धन्यवाद चिराग, श्रेयस, ऑल टीम. चला स्पीडअप करा जरा गेम. 3 षटकांचा सामना असेल याची दखल घ्यायची आहे. जसजसं तुम्ही मात्र वेळ व्यतीत करतील तसतसे षटक कमी करण्यात येतील, कारण आयोजकांचा नाईलाज आहे. तुम्ही जर वेळेवर पोहोचलात तर आयोजक तुम्हाला बिनधास्तपणे 5 ते 6 षटकांचे सामने खेळायला देतील. पण जर तुम्ही वेळेवर पोहोचला नाहीत तर आयोजकांचा नाईलाज असतो की त्या वेळेत तुम्ही पोहोचत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला कमी षटकांचे सामने खेळायला मिळतात. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. अनिकेतला आपण पाहतायत. पहिलाच बॉल राऊंड द विकेट नाही. पहिलाच बॉल भव्य स्वागत. काय फटका खेळलाय. मनगडाचा वापर करत असताना सरळ बॉलला पाठवलाय. लगा तो 6. 70-70 क्लास टायमिंग. हरीश्वरजी किने आणि प्राण भोईर यांचं स्वागत या षटकाराने. चांगला फटका होता. उर्पिच बॉल. मीरा भाईंदर मधून आपण पाहिलं अमय आगाशी यांना आपण पाहतायत. अर्जुन आडे आणि संजित कोळी नायगाव मधून पराभूत संघ झाला, परंतु ते तुम्ही पोचलात वेळेवर त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. हुक केलंय आणि या 4 धावा बुक केल्यात. 9+4 मिळतील 5. चांगली स्टार्ट यावेळेला पाहायला मिळते सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून. क्लास आणि धमाका. षटकारानंतर आलेला खणखणीत चौकार. 1 बॉलवर 11 धावा खर्च केलेत. याच अनिकेतने पहिल्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजाला जखडवून ठेवलं होतं, परंतु तिथे ऑब्झर्व आपण केलं. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका.
त्यावेळेला फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर पुन्हा एकदा सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून येईल कडक शॉट. काय फटका खेळला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. जे श्रोते मात्र मॅचचा आनंद घेत असतील ते सुद्धा पाहत असतील. वा सोन्या, काय बॅटिंग केलं आतापर्यंत. अप्रतिम चांगला फटका होता. चांगल्या फटकाला एक्झिक्यूट केलं आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. ध्रुवी 11 वाडा एका साईडला तर एका साईडला आपण पाहतायत बोबा 11 संघ. बोबा 11 संघाचा विचार केला तर संगमनेर, पुणे, शहापूर या विभागातून या तालुक्यातून आपण पाहतायत खेळाडू उपस्थित झालेत. बोबा 11 संघाला प्रेझेंट करतायत. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय. स्विफ्टचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळतोय. सोन्याच्या बॅटमधून येईल पुन्हा एकदा खणखणीत सनसनाटी धम्माकेदार चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. 21 धावा झाले. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. परफेक्ट फलंदाजाला रीड करताना पाहायला मिळतो. जसा बॉल डिलिव्हर्ड होतोय त्यावर 70 नाही तर सोन्याचा क्लास लिहिला गेलाय. परफेक्ट बॉडमॅनचा वापर करत असताना सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. आणि त्यामध्ये सोन्या गायकवाडचा यावेळेला उल्लेख करेन की त्याने आतापर्यंत बॅटिंग केली ती अंडरस्टँडिंग बॅटिंग आहे आणि तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा खूपच बाहेर असल्या कारणाने आपण पाहतात पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 22 या धावसंख्येवर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सोन्या नॅचरल खेळ दर्शवत असताना आपण पाहताय जणू काही खेळपट्टी हे त्याच्या प्रेमात पडलेले आहे. ऑन साईडला खेळलाय आणि सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलंय. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा षटकारानंतर बॅटला आपल्या चुंबन घेत असताना पाहायला मिळतोय. कारण हीच बॅट तुम्हाला जेव्हा तुम्ही संकटात असता, बॅट पॅच चालू असतात, अशा वेळेला एका इनिंगची चांगली गरज असते आणि हीच बॅट तुम्हाला मात्र खूप चांगली साथ देते. त्यामुळे बॅटवर प्रेम करणारा खेळाडू आपण सातत्याने प्रत्येक खेळाडू असतात परंतु काही काहींची वेगळी स्टाईल पाहायला मिळते. जशी सोन्या गायकवाड यांना आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर चुंबन करतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. चांगला फटका होता. बॅकलिपचा चांगला वापर केला. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. सरळ चेंडूला फेकून दिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. 28. ऑन साईडला खेळायचं होतं. सरळ बॅटचा वापर करायचा होता परंतु एक रन मेल मिस टायमिंग स्ट्रोक. रोशन पुढे सरसावत असताना ते बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहिलं तर पार्थ शेलारला आपण पाहतायत. चांगला बॅटर ब्रँड ऑफ केव आणि पार्थने काय जबरदस्त कोणजे केव म्हसरोळी या प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार बनला गेला होता. एक लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. 29 रन्स 5 बॉलचा खेळ झालाय. 29 धावा. या वेळेला अप्रतिम चांगला फटका इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग आकाश काळीच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चालला. आत्मविश्वासासहित बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा बॉल. 4 रन या चौकाराने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना बोबा 11 33 या धावसंख्येवर दमखम दाखवणारं हे षटक होतं. सुरुवात चांगली केली सोन्या गायकवाड या फलंदाजाने. अगदी कूल अँड काल्म प्लेयर आपल्याला पाहायला मिळतो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच तुमचं महत्त्वपूर्ण असतं की तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळतायत त्यापेक्षा कशा पद्धतीने क्रिकेट खेळतायत याला फार महत्त्व आहे. डाऊन दी अर्थ राहून जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळतात त्या वेळेला क्रिकेट तुम्हाला सन्मान देतो. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर काही खेळाडू अपकमिंग रक्त त्यांचं गरम आहे परंतु काही खेळाडू हवेत उडतात आणि अशा वेळेला सिनियर खेळाडूंना विसरतात, त्या गावाला विसरतात. परंतु तसं करू नका. वाईट काळामध्ये तोच मात्र गाव तुम्हाला साथ देतो. तेच सिनियर खेळाडू तुम्हाला पाठीशी घालतात. त्यामुळे
डाऊन दी अर्थ राहा, मीपणा नको, नम्रपणा राखा, मग पहा क्रिकेट तुम्हाला कुठे पोहोचवेल. यावेळेला चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर येत आहेत, फेकी करतील तत्पूर्वी 2 रन्स. पार्थ पुढे सरसावतोय. फेकी करेपर्यंत 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 35 या धावसंख्येवर 35. सलामीवीर चांगल्या पद्धतीने सौरभ सवर, कुडूसचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वेळेत कमी वयामध्ये चर्चेत राहिलाय हा खेळाडू. आज ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय, डेव्हलप झालंय आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्वालिटी स्पर्धा येतात, तिथे तुम्हाला चमक दाखवावी लागते. यावेळेला बॅटची एज होती, विकेट किपरने चुकी केली निकेत पष्टेने. आता इथून चुकीला माफी नाहीये. टेक द कॅच अँड विन द मॅच. आता नुकतीच जी स्पर्धा झाली आग्री प्रीमियर लीग, त्या ठिकाणी 4 धावांवर झेल सोडल्यानंतर अमित पाटील कोपरच्या खेळाडूने जवळजवळ 94 धावा कुठल्या, म्हणजे 4चा आकडा सुद्धा खूप मायने राखतो. रोहित शर्माचा 4 धावांवर झेल तिशारा परेराने सोडला आणि 264 धावा फलकावर लगावल्या. कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही, एकतर त्याच्या मनामध्ये काहीतरी काहूर चाललेलं असतं, कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं आणि अशा वेळेला तो कॅच ड्रॉफ्ट होतो. तेच झालं यावेळेला. लेफ्ट केलं, संयम बाळगला. सोन्या गायकवाड याने कोणत्याही प्रकारची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. एक रन मिळेल, थोडासा दबाव जरूर स्पष्टपणे दिसतोय. आता एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37, 38 धावा. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, क्रॉस बॅटचा वापर केलाय, रोशनला बीट केलंय. चांगला फटका बिटवीन द गॅप मध्ये, 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले गेले. 42 रन. संयम, आक्रमकता सोन्या गायकवाडच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. संयम बाळगावा लागतो, क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा. 3 बॉलचा एकंदरीत खेळ झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सौरभ सवरने मात्र या बॉलला जरूर शरीराचा वेध घेणारा होता, परंतु फार वेगाने सुसाट वेगाने धावले. कॉन्सन्ट्रेशन तेवढं पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे आकाश काळे सांगतायत तुला थांबायचं आहे, तुझ्या बॅटमधून धावा आलेत, इथे अतिघाई संकटात नाही. हेच झालं आणि आकाश काळे स्वतः मात्र यावेळेला सोन्या गायकवाड याच्यावर नाराज असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 या धावसंख्येवर 10 बॉलमध्ये 35, 350चा स्ट्राईक रेट, 3 षटकार 3 चौकार. वेल अँड गुड, सुपर, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग यार. चला लवकरात लवकर फलंदाज जरा घाई करा, कारण शॉर्ट टर्म आहे, 3 षटकांचे सामने आहेत. असा वेळ जर घालवला तर आपल्याला आज 1 षटकांचे सामने खेळायला मिळतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आहे. कारण आयोजक सातत्याने 1.5 ते 2 महिने तयारीला लागतात. तुम्ही खेळून जाता, परंतु आयोजकांना तो दोष प्राप्त करावा लागतो. त्यामुळे तुम्ही लवकर या, टाइम मॅनेजमेंट करा आणि तुम्हाला 5 ते 6 षटकं हे आयोजक खेळवतीलच, परंतु तुम्ही टाइम मॅनेजमेंट बाळगा. कारण कोणतीही स्पर्धा ही मात्र पैशाने मोठी होत नसते. ती स्पर्धा आयोजकांच्या कष्टांमुळे, प्रेक्षकांच्या उत्साहामुळे ती स्पर्धा मोठी होते आणि त्यामुळे प्रेक्षक आल्यानंतर ती स्पर्धा एक गगनात मावेन असे होते. मनोज यावेळेला आपण पाहताय सरप्राईज केलं सौरभ सवर. जेव्हा डावकरे हाताचा फलंदाज जेव्हा असतो ना, त्यावेळेला मात्र कधी कधी गोलंदाजांना ते सुचत नाही, परफेक्ट अचूक टप्पा मिळत नाही आणि तेच झालं होतं सौरभच्या बाबतीमध्ये. परंतु आता उजव्या हाताचा फलंदाज आला, बॉल डॉट. चांगला बॉल आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा पाहायला मिळाला नाही. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना बोबा 11 टीम जाऊन पोहोचते 42ला. एक बॉलमध्ये 4 आकाश काळेच्या बॅटमधून 76चा प्रोजेक्टेड आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुवी 11 वाडा हा संघ यावेळेला या षटकामध्ये थोडाफार कमबॅक करताना पाहायला मिळतो, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा होत्या 33 आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या 9. सौरभ सवर, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार, खूप चांगली गोलंदाजी. मागच्या ओव्हरमध्ये काय झालं हे मला माहीत नाहीये, आता मला माझी गुणवत्ता सिद्ध करायचे हे ध्येय सौरभ सवरने यावेळेला दर्शवून दाखवलं. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते सत्य आहे. त्यामुळे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करा.
दोन षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42-42. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचं षटक पाहायला मिळतं. रोशनचा पहिलाच बॉल यावेळेला फिरवलाय. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आकाश काळे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं होतं, परंतु इथून बॉल डॉट. निकेत पष्टीच्या हातामध्ये बॉल डॉट विसावला गेला. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 42-1. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. फोरआर्मचा चांगला वापर करत असताना अफलातून टायमिंग. काय पॉवर जनरेट केली होती. टायमिंगचा यावेळेला अप्रतिम प्रत्यय दाखवला गेला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारासाठी 6 धावा. 48 धावा फलकावर लगावले गेले आतापर्यंत. 48. जबाबदारी स्वीकारली आता आकाश काळेने. सलामीवीर म्हणून फलंदाज पाहायला मिळतोय. सोन्या गायकवाड बाद झाल्यानंतर आकाश काळे या शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी स्वीकारतोय. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं. मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम जागा करत नाही, तर आपली जबाबदारी आपल्याला जागी करते. ती जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागते, कारण क्रिकेटचा 7 शब्दांचा अर्थ आहे, त्यामध्ये आर लपलेला आहे आणि आर म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी. ते आकाश काळे दाखवतोय. चांगला बॉल होता. यावेळेला कमबॅक केले रोशनने. हा सुद्धा कुडूचा खेळाडू. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले होते. फेकेपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49-49. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 49 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल समोरून फिरवलाय. रोशन काय गोलंदाजी करतोय. अपकमिंग यंग टॅलेंट. नवतरुण उभारता सितारा खेळाडू कुडूचं भवितव्य आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फक्त फिंगरचा वापर करतो. कलात्मक गोलंदाजी. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा रोशनची कृती ही खूप छान पद्धतीने पाहायला मिळते. डॉट बॉल आला. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल. पंचांकडे अपील, परंतु इथे सॅक्रिफाईस विकेट. मनोज साठे फलंदाज बाद होताना. यस, क्लोज कीपर असल्यामुळे मात्र यावेळेला पुन्हा एकदा मनोजला यावं लागेल. हा रूल्स आहे. तर तिथे जर चुकी झाली असती, बॉल सुटला असता, तर कदाचित धाव मिळू शकली असती किंवा विकेट मिळाली असती, परंतु त्याच फलंदाजाला यावं लागेल. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. काय गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजीचं परफेक्ट या वेळेला ब्रह्मास्त्र वापरलंय आणि ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. मनोज थोडेसे नाखुश. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. या फक्त षटकामध्ये 7 धावा आल्या. स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूने मात्र प्रतिस्पर्धी संघाला जरूर दाखवलं. पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या होत्या 33 आणि 33 धावा आल्यानंतर फक्त 12 बॉलमध्ये धावा आल्या त्या 16. चांगली गोलंदाजी. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. ध्रुवी 11 वाडा टीम जर विजयी होते तर राहुलजी भोईर साहेब बिलोशी यांच्या माध्यमातून 3000 रुपये मिळतील. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करा. प्लीज सेंड युअर टू ओपनिंग प्लेयर.
अतिशय चांगला व्ह्यू आपण पाहू शकतायत निसर्गाच्या कुशीत नयनरम्य अशा वातावरणात. अगदी संध्याकाळच्या सत्रात आणि सकाळच्या सत्रात थंड गुलाबी हवा वाहताना या गातीच्या मैदानात चांगली स्पर्धा आपण पाहत आहेत. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेचं ओठांवरती नाव आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या पाहायला मिळतं. जे बॅटिंग साइड जी टीम पाहायला मिळते ध्रुवी 11 वाडा टीम, आपण खेळाडू कक्षांमधूनच आपले फलंदाज पाठवायचे आहेत. खेळाडू कक्षांमधूनच तुम्ही मात्र तुमचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. निकेत पस्टे स्पेशली. चला सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज नवनाथला आपण पाहतायत. ॲज अ परफेक्ट बॉलर म्हणून ज्याची ओळख. नवनाथला आपण पाहताय ते गोलंदाजी मार्कवर येताना आयकॉन प्लेअर म्हणून भरपूर मागणी या खेळाडूला. प्रिव्हियस मॅचचा विचार केला तर फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या ब्रदर्स ग्रुप या टीम बरोबर खेळत असताना. ते सातत्य पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल बॅकफुट पंच केला जातोय. अतिशय चांगला देखणा फटका. नेत्रदीपक डोळ्याचा पारणा फिटणारा हा चौकार. गुड शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक. 4 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर बॅकफुटला गेले. अतिशय फुटवर्कचा वापर केला. बॅकफुट पंच करत असताना डीप बॅकफुट पॉइंटला बॉल निघून चालला. चौकार. एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. शुभम आणि मनीष. यावेळेला बॅटचे एजंट टेकन. बाहेर जाणारा बॉल त्यावर ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी एज आणि सरळ बॉल मात्र विकेट किपर मनोज यांच्या हातामध्ये विसावला गेला. ग्रेट कॅच. ध्रुवी 11 वाडा टीमला पहिला धक्का दुसऱ्या बॉलवर मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटने आले. 10 ते 12 पावलांचा स्टार्टअप राईट आर्म ओव्हर द विकेटने अगदी बाहेर जाणारा बॉल होता. चिडछाणी करण्याचा प्रयत्न केला आणि इथे पहिला फलंदाज बाद होतोय कॉट बॅहिंडच्या स्वरूपात. 4 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभमला आपण पाहतायत. साप्रोंडे या टीमचा ओपनिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. बेलोशीच्या मैदानात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती याच खेळाडूने. चांगला बॉल होता ऑन साईडला. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळलाय. बॉटम एंडचा चांगला वापर करतो. 1 रन मिळेल. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर आणि नियंत्रणबद्धता खूप चांगली पाहायला मिळते. फलंदाजाला बरोबर तो रीड करतो आणि त्यानुसार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम. बॅकफुटला जात असताना तेवढीच चांगली फिल्डिंग. वॉट ऑफ फिल्डिंग. सुपर. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. तेवढ्याच वेगाने फिल्डिंग करत असताना थ्रो सुद्धा मात्र तेवढ्याच वेगाने पाहायला मिळाला. इथे सर्व खेळाडू अप्रिसिएशन करतायत. फिल्डिंगचा दर्जा कसा असावा तर असा असावा. विदिन सेकंदामध्ये मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत हा बॉल आला आणि त्यानंतर काय फिल्डिंग केली. जेव्हा कमी टोटल असते ना त्यावेळेला तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्ड हा उंचावावा लागतो. म्हणतात ना एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. एक इंग्रजीत म्हण म्हटली जाते की ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. तो आधार दिला. ग्रेट फिल्डिंग. ऑन दी टोस खेळलाय. अप्परकटच्या माध्यमातून चांगला फटका आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल मिळणार नाही. सरळ बॉल निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. चौकार. गुड शॉट. मान्यवरांचं सुद्धा भव्य स्वागत या चौकाराने. समीरजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित. कस्तुभजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. याच क्रिकेटने भरपूर मित्र दिले. भरपूर नाती जोपासण्यासाठी सांगितली. याच क्रिकेटने ऋणानुबंध जपण्यासाठी सांगितलं. म्हणून क्रिकेटचा आम्ही
आभारी आहोत. या टेनिस बॉल क्रिकेटचा ऋणी आहोत. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खूप चांगला फटका होता. 4 रन मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर 14. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 36 रनची आवश्यकता आहे. तर आपण येऊया मुख्य मंचावर स्वागत आणि सन्मानाकडे. माननीय तुषार पाटील बिलोशी यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते होते. चांगला फटका होता शुभमचा. शेवटच्या बॉलवर आता 12 बॉल आणि 36 रन. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास, कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा. तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास मुख्य मंचावर सन्मानित त्या ठिकाणी केला जातोय. तुषारजी पाटील सन्मान चिन्ह, मायेची शाल आणि पुष्पबुके देऊन आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅन फ्रॉम बिलोशी तुषार पाटील. समीर फस्टे यांचं स्वागत आणि सन्मान सागर पाटील यांच्या शुभ हस्ते होते. शिवकृपा वैतरणेश्वर चषक मित्र परिवार समीरजी फस्टे यांचा सन्मान सागर पाटील. व्हॉट अ शॉट. षटकार. सागर बिल्डर सागर पाटील या स्पर्धेचे आयोजक शिवकृपा वैतरणेश्वर चषक कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते समीर फस्टे यांचा सन्मान, सन्मान चिन्ह, पुष्पबुके, शाल देऊन या ठिकाणी केलं जाते. वेलकम. कौस्तुभ भोईर यांचं स्वागत आणि सन्मान जगदीश पाटील यांनी करावं. कौस्तुभ भोईर यांचा सन्मान जगदीश पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पबुके देऊन सन्मान केला जाते. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हा सामना ध्रुवी 11 वाडा या टीमनं जर जिंकला तर राहुल भोईर टीमचे पॅकर राहुल भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मनीषच्या बॅटमधून जर आपण पाहिला तर षटकार आला आणि त्यानंतर 1 रन येते. विजयासाठी आता 29 रनची आवश्यकता आहे. अंडरस्टँडिंग बॅटिंग मनीषच्या बॅटमधून. ऑन साईडला शुभम ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चांगला ॲक्युरेट थ्रो नाही आहे, मात्र बॅकअप चांगले असल्यामुळे बॉलला स्टॉप केलं आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 22. या धावसंख्येवर 28 रनची आवश्यकता. ध्रुवी 11 वाडा या टीमला येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 बॉलमध्ये 28. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण करेल. कॅलिबर खेळाडू आहे मनीष. फुलटॉस बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. गॅपमध्ये आहे का? फार वेगाने बॉल निघून चाललाय. तेवढीच उत्तम दर्जाची फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ थ्रो, क्या बात आहे. परंतु इथे मनोज यांनी चुकी केली. परफेक्ट बॉल हातामध्ये आला नाही. इथून कलेक्शन अचूक झालं होतं, परंतु त्यानंतरची थोडीशी घाई गडबड आणि 3 रन्स ॲड होतील. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. आता बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉलमध्ये 25 रन हे सामन्याचं समीकरण. कंपॅरिझन करताना पहिल्या षटकात अनिकेतच्या 33 धावा आल्या आणि कंपॅरिझन करत असताना 14 रन आल्या पहिल्या षटकामध्ये नवनाथच्या गोलंदाजीवर, म्हणजे 19 धावांचा डिफरंट होता. चांगला बॉल. यावेळेला नामी संधी होती, परंतु थोडीशी नजर हटली आणि बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ॲडव्हान्टेज मिळाला होता या बॉलवर. जर कदाचित षटकार आला असता तर दबाव वाढला असता, परंतु आतापर्यंत गोलंदाज यावेळेला हार मांडण्यासाठी तयार नाही आहेत. लो फुलटॉस बॉल. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. बाली पुढे येत आहेत. चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळते आणि अखेरकार फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. 25 धावा. सव्वीस 25 धावा झालेत. आता विजयासाठी 6 बॉल 25. 6 बॉल 25 रन. यंदाच्या हंगामामध्ये खार्डीच्या मैदानात, वैतरणा खार्डीच्या मैदानात त्या धावा झालेत.
चला स्पीडअप करा जरा गेम. संपूर्ण आमचे लाडके आयोजक त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय सागरजी पाटील साहेब, जगदीशजी पाटील साहेब असतील, नितीजी पाटील साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, दखल. कारण आयोजन म्हणजे फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त, हे समीकरण आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. आकाश उत्तेकरला आपण पाहतायत. सौरभ सवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर वन चेंडू होता, समोरून फिरवला होता, बॉलला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला. एक रन तर मेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26. 26 धावा, 5 बॉल आणि 24 रन. धावा होऊ शकतात, मी करेन आत्मविश्वास, परंतु धावा रोखू सुद्धा शकतात गोलंदाज. त्यांचे विचार हे सकारात्मक पाहिजेत. पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती. या बॉलला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. एक रन मिळेल. आता 4 बॉल आणि विजयासाठी 23, एकंदरीत 5 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 23 रन. आकाश उत्तेकर. गेल्या मॅच मध्ये सुद्धा आकाशने खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. ऑन साईडला खेळलाय, फटका तर छान आहे. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. वेट अँड वॉच केलं, त्याला बीट करत बॉल निघून जाईल आमच्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. हा चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर 31. विजयासाठी 19 रनची आवश्यकता. काय एक्झॅक्टली दोन्ही पंच येत आहेत, विचारपूस करतायत. यस, पॉपिंग क्रीजच्या बाहेर बरोबर खेळलेत का ते स्ट्रोक एक्झिक्यूट कुठे केलेत ते पाहूया आपण. थर्ड अंपायर, थर्ड अंपायर रेफर केले गेले. प्रदीपजी आपण जॉईंट व्हा टेक्निकल रूम मध्ये. डिसिजन पेंडिंग. लावण्यवतींची व्हॅन ही पालघर मोर्चामध्ये ट्रॅफिक मध्ये आहे. आयोजकांना विनंती, आपली गाडी पाठवा. शिरसार फाट्यापर्यंत गाडी पाठवायची आहे. बाहेर येऊन खेळलेले आहेत, त्यामुळे हा बॉल डॉट. 4 रन मिळणार नाहीत. जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतात आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतायत पंचांनी बरोबर योग्य ते वेळेला योग्य निर्णय घेतला. त्यामुळे पंचांना सुद्धा कधी कधी आपण ॲप्रिशिएट करायला हवं. कारण सर्वात हार्डवर्क आपल्याला पाहायला मिळतो. जो टफ जॉब आहे तो पंचांचा आहे. त्यामुळे पंचांना सुद्धा आपण कधीतरी त्यांचे गुणगान गायला हवेत. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. बॉलला फ्लाईट दिली, परंतु ऑफस्टमच्या थोडासा बाहेर हा बॉल वळलाय असं विजय त्या ठिकाणी बट्टू सांगत असताना. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 28. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत. 2 बॉल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी आकाश उत्तेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाजाला तो बरोबर रीड करतो आणि त्यानुसार बुटांतील जादू दर्शवत असताना पाहायला मिळतोय. सौरभ सवर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 29 धावा फलकावर 3 बॉल 21 रनची आवश्यकता. यावेळेला वेट अँड वॉच केलं, फोर्स केलं या बॉलला, समोर खेळलेत आणि सेफ हँड, चांगला झेल. चांगला बॉल, चांगला बॉल. डॉट बॉल आणि आता हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम रॉंग वन ह्या वेळेला आपण पाहू शकताय. जबरदस्त दोन्ही टन प्राप्त असणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन भोपाळ 11 टीम. श्याम हजारे साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून जर आपण पाहिलं तर विजयश्री मिळवला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक ध्रुवी 11 वाडा. राहुलजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ होता, परंतु पराभूतच्या छायेत, तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद.